आहोत. खऱ्या अर्थात अभिमान वाटावा अशी व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे. महाराष्ट्र राज्य डिसेबल क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र राज्य भरतराजे देशमुख साहेब सहाय्यक सहकार मुख्य अधिकारी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत, ज्यांचा विशेष सन्मान मी राजूजी केळकर साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते करावा. कट केलाय सागर बोबडच्या बॅटमधून एक देखणा नजाकत भरा स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मिळतील धावा 4. हा येतोय चौकार. आहे 4 धावा धावफलकावरती आहे. चौकार आलाय सागर. पुन्हा एकदा खोलात आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, ही धाव जोखीम बरी होती. रन्स कंप्लीट करण्यात आले आहे. 1 धाव मिळते धावफलकावरती, 5 धावा धावफलकावरती आहेत. जसं आपण पाहतो 5 धावा स्कोरकार्डवरती आहेत. महत्त्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तिकडे पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकासाठी सर्वाधिक महत्त्वाचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अभिषेक आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांनी चांगली गोलंदाजी सर त्यानं केली आहे. 3 चेंडूमध्ये 5 धावा, अद्याप एकही विकेट नाहीये. एक चांगली गोलंदाजी म्हणता येईल. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये पॉवरफुल सुरुवात. पुन्हा एकदा उजव्या सीच्या बाहेर, पाय मुभा दिलेली नाहीये फलंदाजाला. अँगल बनवत असताना गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केलाय, सातत्य राखलंय आणि एका टप्प्यावरती निरंतरपणे गोलंदाजी करण्यासाठी जाणला जाणारा अभिषेक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. हे चांगली बॉलिंग राहिली. ज्यावेळेला मिरिटवरती तो बॉल टाकते, चौकाराला हरकत नाहीये, पण चौकार आल्यानंतर लगेचच या मॅचमध्ये कमबॅक कसं करायचं या गोष्टीकडे जास्तीचा भर त्यांनी दिलाय. हे महत्त्वाचं आहे पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. कमबॅक इज बेटर दॅन इज सेटबॅक. पुन्हा एकदा स्विच, ही चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होणार. या खेळाडूचा दर्जा दिवसेंदिवस वाढत चाललाय. आणखीन एक मॅजिकल स्ट्रोक, धाव मिळतील 4. हा आलाय चौकार. पाहायला मिळाल्या. संघाची धावसंख्या 9 धावा धावफलकावरती. सागर अशा रीतीचे स्ट्रोक त्याने जणू काही घोटवून घेतल्यात. खोलात टाकलेला बॉल थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. हे सध्याचं क्रिकेट जे चालू आहे ना, शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये हर्षलजी मुंडे आपण पाहिलं तर एकंदरीत पाहायला मिळतं की सध्याच्या घडीला स्विच हिट, रिव्हर्स स्वीच हे सारे जे फटके आहेत ना, हे घोटवून घेतलेत की काय असं वाटू लागलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एक सावध आणि प्रतिष्ठित सुरुवात म्हणता येईल. पहिल्या षटकाच्या अंती 10 धावा धावफलकावरती आहेत विदाउट लॉस, बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये. हे महत्त्वाचं आहे कारण की तुमच्या विकेट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. 6 ओव्हरची तुम्ही मॅच खेळतात. आपल्याकडे नॉकआउटचा सामना, इथून जिंकलात तर इथला प्रवास पुढचा चालू राहील, इथे हारलात तर इथे थांबावं लागेल. पण त्याच वेळेला सुरुवात स्वप्नवत हवी. मग सुरुवात चांगली झाली तर चांगली टोटल येईल, मग चांगल्या पद्धतीच्या धावा येतील आणि मग धावा जास्त बनल्या तर मॅच खेळायलाही मजा येईल. आणि यस, त्याच दिशेने वाटचाल करत असताना सागर बोबड आणि त्यांच्या साथीला आलेले फलंदाज आपण जर पाहिलं तर अनिल, चांगल्या पद्धतीची बॅटिंग चालू आहे. पहिल्या षटकामध्ये सुरुवातीला 10 धावा या खूप सारा पाहायला मिळतात. वेल बिगन इज अ हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला. या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्र डिसेबल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष बरजीत देशमुख साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची देणगी या स्पर्धेला लावली आहे. साहेब धन्यवाद, आपण अमूल्य भेट या स्पर्धेला दिलात. बॅकफुटला कट केलाय, ओव्हर द इनफिल्डला भेदत असताना चेंडू ट्रॅव्हल होतं थर्ड मॅनला. रन्स कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळत आहेत इथून 2. याही षटकाची सुरुवात चांगली झाली. पहिल्या बॉलवरती 2 आलात. पहिल्या बॉलवरती 2. सर्वाधिक आपण जर पाहिलं ना तर त्या दिवसामध्ये ज्या खेळाडूने प्रभावित केलं त्याचं नाव आहे लोचन कांबळे. त्याचा खेळ बहरताना आपण पाहिला, त्याची अचूकता, त्याची भेदकता, त्यानं टाकलेले ते प्रत्येक चेंडू. पहिल्याच दिवसामध्ये एकंदरीत त्यानं 12 बॉल फेकले, फक्त 6 धावा देण्याचा कारनामा त्याच्या माध्यमातून झाला. यस, 3च धावा त्यानं दिल्या होत्या आणि 3 विकेट्स त्यानं मिळवल्या होत्या. एक चांगली गोलंदाजी लोचनची राहिली होती. लोचन गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा दाखल होत असताना
यावेळेला देखील उसळी घेणारा हा चेंडू इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. पंचांनी दोन्ही हात केले समांतर, गोलंदाजाने चेंडू टाकला, अवांतर धाव आली. एक एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धाव आहेत त्या 13. 13 वरती एकही बॅटर आउट झाला नाही. ही जमाची बाबा लोचन कुठेतरी आपण पाहतो काहीतरी नवीन करायचा, यावेळेला वाईट टाकला. पुढचा बॉल बॅकफुटला आले, ऑन साइडला केला, ताकद नजाकत, पॉवरफुल स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, षटकार. चांगले खेळले नव्हते ते आज चांगला खेळ करताना पाहायला मिळतात. षटकार आलाय. पुढचा बॉल कट केलाय, अगदी दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध, सुईमधून धागा अलगद काढावा त्या रीतीने केसाने कापलाय, गळा ठोकलाय, चौकार. आपण पाहतो ऍक्शन रिप्ले मध्ये बॅकफुटला गेले, अगदी दोन क्षेत्ररक्षकांना भेदत दन 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 करत बॉल गेला आणि त्याच वेळेला तिकडे चौकार आला. चांगल्या रीतीचा फटका पाहतो आपण. शक्तीपेक्षा युक्तीही तितकीशी श्रेष्ठ आहे हे सांगण्याचा प्रयत्न अनिलने इथे केलाय. चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून. 23 धावा धाव फलकावर. एकंदरीत आज विक्रम आणि विक्रम मोडीस काढले जातात या स्पर्धेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं या आधीच्या सामन्यामध्ये 98 धावा संदीपजी जगे सरांनी एक चांगली तुफानी बॅटिंग केली सौरभच्या बरोबरीने, कारण सौरभने मैदानाच्या आतमध्ये, तर अगदी त्याच वेळेला समालोचन कक्षामधून संदीप सरांनी उजव्याशीच्या बाहेर, आणि संदीप सरांचं कौतुक आवर्जून सौरभने आपल्या इनिंग मध्ये केलं. तो ज्या वेळेला बाईट्स देत असताना आवर्जून म्हणाला की समालोचकांनी आवर्जून विचार केला, ते आवर्जून म्हणाले की प्रत्येक देवाच्या चरणी नतमस्तक होऊन मी आलोय, परंतु मी माझ्या बायकोच्याही चरणी तिचा चेहरा पाहून आलो होतो आणि तिलाही नतमस्तक केलं होतं. पुढचा बॉल उजव्याशीच्या बाहेर, हा चेंडू दिशाहीन राहतोय. वारंवार या चुका होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. हर्षलजी, याची काही आवश्यकता आहे का? कारण प्रतिस्पर्धी सुस्थितीमध्ये अशा परिस्थितीमध्ये एक्स्ट्रा रन येतात. कारण की आपण पाहतो काहीतरी नवीन करण्याचा कारनामा मैदानावरती. हा ट्रॅप आहे खऱ्या अर्थानं असं म्हणूया, कारण की रणनीती आहे. ज्या वेळेला सातत्यानं लोचनगामी गोलंदाजी करत असताना ऑफस्टिकच्या बॉलला बाहेर ठेवले जातात आणि तिथून बॉलला टर्न करतात ते. मग कुठेतरी फसवण्याचा निर्धार त्यांनीही पकडला आणि मग ते प्लॅनिंग आहे. प्लॅनिंगमध्ये कितपत फसवलं जाते ना, याही गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. 25 धावा धाव फलकावर. 3 चेंडूचा खेळ संपलाय. बॅकफुटला पुन्हा एकदा त्याच रीतीचा प्रयत्न करण्यात येतो, परंतु बदल आली ती अद्याप झालेला नाही आहे. यूज इज फुटवर्क, ज्याची आपण पाहतोय की जास्तीची चर्चा होत असताना पाहायला मिळते. अनिल चेंडूला रीच मध्ये घेण्याचा प्रयत्न करत नाहीये. कारण की आपण पाहतो बाहेरचे चेंडू सोबत चिडचिडी करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि तेच चेंडू बाहेर सातत्यानं टाकले जातात. यावेळेचा चेंडू ऑन साइडला खेळला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय, जरूर क्षेत्ररक्षक आहे. अलॉंग विथ द खेळलेला हा स्ट्रोक रन्स मिळत असताना पाहायला मिळत आहे. महत्वाची बाब ही चालू आहे ना हर्षलजी, इथून पाहिलं ना तर स्कोर कार्ड हलतं ठेवलंय, मनोवैज्ञानिक दबाव प्रतिस्पर्ध्यावरती टाकलाय, प्रत्येक बॉलवरती धावा घेतल्यात, ही बाब जमेची आहे. सिंगल डबल वरती जास्तीचा भर चालला. डॉट बॉल आला ना की सिंगल वरती लगेच भर दिली जाते, हे महत्वाचं आहे. कारण की दोन्ही खेळाडूंकडे क्रिकेट विश्वाचा अनुभव खूप सारा आहे. एकीकडे सागर, एकीकडे अनिल. पुन्हा एकदा त्याच धाटणीचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला, परंतु इथे रन चोरी घेण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. एक धाव निश्चित आल्या, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला, धावांची चोरी. जणू काय रोहा नगरीमध्ये एसटी स्टँडच्या बाहेर धावांचा सेल लागला होती की काय. गेट 1 बाय 1 फ्रीची ऑफर होती आणि रन्स कंप्लीट केल्यात त्या 2. अतिवेगानं आपण पाहतोय या षटकामध्ये अपेक्षित धावा होता तेवढा धावा आला. कारण की एकंदरीत आपण पाहिलं तर ज्या खेळाडूनं दिवसभरामध्ये जेवढा धावा खर्च केल्यानंतर त्या एका ओव्हरमध्ये खेळ आलात. आज लोचनच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर 18 धावा बनताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 28 धावा स्कोर कार्डवरती निश्चित पाहायला मिळतात. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया, लगेच या मॅचच्या दिशेनं पुन्हा येऊया.
समाप्तीनंतर 28 धावा, 14चा करंट रन रेट, एक स्वप्नवत सुरुवात, एक फ्लाइंग स्टार्ट ज्याला आपण म्हणतो, तो फ्लाइंग स्टार्ट संघाला इथे प्राप्त झालाय. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला. वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात चांगली झाली, शेवट किती गोड होतो हे पाहणं तितकंसं गरजेचं राहील. लोचन महागडा राहिला, 18 धावा त्याने खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या होत्या, एकंदरीत 28 बनल्यात, परंतु त्यामध्ये अनिलचंही योगदान महत्वाचं राहिलंय. अनिलच्या बॅटमधून एक षटकार, एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. सागर बोबडने 2 चौकार ठोकलेत, एक डबल त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळालं. एक छोटीशी चर्चा होत असताना पाहायला मिळालं. आपण नेहमी म्हणतो ना, देवाचं दर्शन आणि मित्राचं मार्गदर्शन हे फार महत्वाचं राहतं. सागरने याची चर्चा केली असावी कदाचित अनिल सोबत. 28 बनल्यात, जास्तीची जोखीम घेण्याची गरज नाही आहे, परंतु अनेक वेळेला आपण ही म्हणतो ना, रिक्स घेतली की तोटा होतो, परंतु जो रिक्स घेतो तो मोठा होतो. आज रिक्स तुम्हाला घ्यावी लागणार आहे, कारण या मोठ्या क्रिकेटच्या पटलावरती तुम्ही आहात. एक चांगली मॅच इथे पाहायला मिळेल, यात ती मात्र शंका नाही. यस, निश्चितपणे. कारण की आपण जर पाहिलं तर एक मोठं प्लॅटफॉर्म आहे रोहेकरांसाठी, एक मानाची स्पर्धा, आणि यस या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये चांगल्या पद्धतीचा खेळ करणं गरजेचं आहे. प्रत्येकाला आपल्या नावाचा बोलबाला करायचा, प्रत्येकाला आपल्या गावाचा बोलबाला कायम ठेवायचा, आणि त्यासाठी प्रत्येकजण लढताना बघायला मिळालाय. जयेश कारभारीचा पहिला बॉल उजव्या सीच्या बाहेर होता, बॅटची आउटसाइड एज घेतली आहे. रन्स इथे कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळते. ही बाब पथ्यावरती पडेल. स्कोरबोर्ड हलतायत, धावा येत आहेत, रन स्कोर कार्ड वरती आहेत 29. 29 आपण पाहतोय. 29 धावांवरती एकही बॅटर आउट झाला नाही, ही जमाची बाब खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना टीमसाठी. कारण की ज्यावेळेला आपण जर पाहिलं तर मुळगाव संघ सुद्धा चांगल्या पद्धतीच्या स्थितीमध्ये आतापर्यंत, कारण की दुसऱ्या षटकामध्ये चांगल्या धावा आला, चांगल्या धावा बनला. आता एक मोठा विश्वास आहे बॉलिंग करताना जयेशवरती, कारण की 29 धावा झाला. तिसऱ्या षटकाचा पहिला बॉल आला, त्याच्यावरती 1 धाव आली आहे. सुराग पूर्णपणे आपण पाहतो कर्णधारपद त्यांच्या हातामध्ये आहे. या टीमला सावरायचं आणि सोबत घेऊन एकंदरीत एक चांगल्या स्थितीमध्ये टीमला न्यायचं, त्यासाठीच्या लढती या खेळपट्टीवरती आपण पाहतो. तिसरीच मॅच आजच्या दिवसाची, आणि तिसऱ्या मॅचचा हा पुढचा बॉल. भरतराजे देशमुख साहेब आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित पाहायला मिळतात. महाराष्ट्र डिसेबल क्रिकेट असोसिएशनचे ते उपाध्यक्ष आहेत. रवींद्र संते डोंबिवलीचे मला त्यांची आठवण होते, कारण ते भारतीय इंडियन डिसेबलसाठी ते खेळताना पाहायला मिळतात, आणि स्वतः कर्णधार म्हणूनही आपण त्यांच्याकडे पाहतो. खोला टाकलेला बॉल, शॉट बॅक लेफ्टने बॅटचा फेस ओपन केला होता. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आउटसाइड एज घेतली. रन्स अवेलेबल आहे इथे प्राप्त होती. संघाची धावसंख्या 30 विदाउट लॉस. एक धावेच्या साह्यानं आपण पाहतो 30 धावा धावफलकावरती आला. आपण पाहतोय 6 बॉलचा सामना केला, 8 धावांवरती सागर खेळताना पाहायला मिळतात. 9 चेंडूंचा सामना केला, 18 वरती अनिल मैदानावरती खेळतात. दोन्ही बाजून आक्रमण होतात आणि दोन्ही बाजून धावा येतात, हे महत्वाचं बॅटिंग करत असताना आपण जर पाहिलं टीमसाठी. 30 धावा धावफलकावरती, तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती. ही कोंडी फोडावी लागेल, इथे विकेट मिळवाव्या लागतील. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज, पाठीमागे चाललाय चेंडू. सिंगल पुन्हा एकदा प्राप्त होत असताना याची दान देगा देवा कोणीतरी विकेट घ्यावा अशी चर्चा इथे होत असेल. विकेट घ्यायला हवी, कारण विकेट घेणं हीच बाब पथ्यावरती पडू शकेल. ही धावसंख्या वेगाने पुढे चालली. 12.40 रन रेटने धावा आल्या तर 77 बनतील, 31 बनल्यात. येस, आपण पाहतो 31 धावा झाला. चांगल्या पद्धतीची सुरुवात आपण पाहतोय, चांगली बॅटिंग खऱ्या अर्थानं मैदानावरती आतापर्यंत आपल्याला बघायला मिळते, आणि यावेळेला पुढचा बॉल असेल जयेश आपल्याला पाहायला मिळतील. हो, स्विच हिटचा फटका खेळायचा होता, बॅट उलटी केली. चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक आपण पाहतो इकडे खेळला गेला. लोचन आले, चांगल्या पद्धतीची फिल्डिंग तिकडेही राहिली. बघा आता रिव्हर्स स्वीपचे फटके खेळले जातात, तर त्याच वेळेला क्षेत्ररक्षणही तसं सजवलं जातं. फिल्डिंग युनिटमध्ये बदलाव या गोष्टीसाठी हुशार आहेत सुरगजी दाभाडे आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती श्री गणेश प्रतिष्ठान वागीरभट्टी संघासाठी. 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 32 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. एक बाब पाहायला मिळाली की 4 बॉलवरती 4 सिंगल आल्यात. एखाद्या 4 चेंडूवरती 4 सिंगल. बॅकफुटला पुन्हा एकदा ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, संधी निर्माण केली होती. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येईल, तदवर मात्र घेतली जाणारी ही सिंगल. एकेरी धाव 5 बॉलवरती 5 सिंगल इथे दिल्या जयेश कारभारीने. एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जेवढे सिंगल नसतात ना, तेवढे सिंगल एकाच षटकामध्ये आलेत. येस, निश्चितपणे. कारण की आपण जर पाहिलं तर प्रभावित केलं या खेळाडूनं, कारण की एक चांगल्या पद्धतीचा विश्वास सातत्यानं सुरक्षा या खेळाडूवरती राहिला, आणि त्या विश्वासाला सार्थ ठरणारा खेळ. आणि त्याच वेळेला टीम श्री गणेश प्रतिष्ठान वागीरपट्टी या टीमला हवा असणारा खेळ मैदानाच्या आतमध्ये जयेश करताना पाहायला मिळतात. संघाला कमबॅक करून दिले. पुनरागमन होत आहे श्री गणेश प्रतिष्ठान वागीरपट्टी या टीमचं.
आडवा बॅटने उजव्या शीच्या बाहेर या षटकामध्ये अफलातून मॅग्निफिसंट बॉलिंग केली आहे जयेश कारभारीने. केवळ 5 धावा खर्च केल्यात, विकेट जरूर मिळवलेली नाही आहे, परंतु धाव संख्येवरती लगाम लगावलाय. 33 धावा बनल्यात 11च्या धावगतीने. 3 षटकांचा खेळ संपलाय. ही ऍक्शन रिप्ले आपण पाहतो ऑन अ स्क्रीन. उजव्या शीच्या बाहेर पडल्यानंतर चेंडूने हातभर वळण घेतलं, गरकनगिरकी घेतली, फलंदाजाची फिरकी घेतली. 33 बनल्यात विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये श्रीदत्त कृपा, मुळगाव, शिवाज्ञा 11. या ऐकू एक डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत. आपल्याला जी खेळवायची आहे त्या टीमचे कॅप्टन एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळेल हृदय 11 रोड खुर्द आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम असेल आयुषी आरोही 11. टीमचे कॅप्टन ऋतिक माई आणि इकडे मात्र आपण जर पाहिजे राणा मोरे. दोन्ही कॅप्टनना मी विनंती करेन आपण इथून पुढे 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर पहिला 17चा खेळ संपल्यानंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉससाठी यायचं. हृदय 11 रोड खुर्द आणि आयुषी आरोही 11, ऋतिक माई आणि राणा मोरे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल. यस, आपण जाऊया पुन्हा मॅचच्या दिशेनं. आपण पाहतो महत्त्वपूर्ण स्पर्धा जिथे रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीवरती स्पर्धा पूर्णपणे लाईव्ह कॅच केली जाते. मैदानाच्या चहूबाजूला आमचं क्रीडा रसिक आपण पाहतोय. या स्पर्धेचा मनसोक्त आनंद घेताना आपल्याला बघायला मिळतात आणि निश्चित व्यासपीठावरती आमचे सर्व मान्यवर या सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. महत्त्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. महत्त्वाचे 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आपलं नशीब आजमावताना पाहायला मिळतात. जिकडे एक महत्त्वाच्या क्षणी आपण जर पाहिलं तर धावा बनवाव्या लागणार आहेत, कारण की एक चांगली टोटल अपेक्षित आहे. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं तर या स्पर्धेतील सर्वाधिक धावा 98 धावा आपल्याला पाहायला मिळाला. 95 धावा बनल्या होत्या, 2 धावांची पॅनल्टी तिकडे आपण पाहिली आणि तदनंतर तशा 98 धावांची एक टोटल आपल्याला बघायला मिळाली. पण आता या मॅचमध्ये किती धावा येतील ना याही गोष्टीकडे जास्तीचं लक्ष द्यावं लागेल, कारण की 3 ओव्हरचा खेळ संपला. 11.00च्या सरासरीनं मैदानावरती बॅटिंग करत असताना 33 पर्यंत पोहोचलेत. बॅटिंग करताना टीम आपण जर पाहिलं तर एक महत्त्वपूर्ण संघ शिवाज्ञा 11 मुळगाव. विनंती करेन वेळेकडे जास्तीचं लक्ष द्यायचं आहे. स्टॉपवॉच तुम्हासाठी थांबणार नाहीये, वेळेनुसार आपल्याला खेळायचं आहे. बॉलिंगसाठी लोचन कांबे महत्त्वाचे खेळाडू. समोर फलंदाज आपण पाहतो सेट बॅट्समन अनिल, त्यांच्या बॅटमधून एक षटकार आला, त्यांच्या बॅटमधून एक चौकार आला. पुढचाच बॉल कमी गतीचा बॉल होता, समोर फटका खेळला, मिडॉनला बॉल चालला, क्षेत्ररक्षक वेगाने येताना पाहायला मिळतात. बघता बघता एक धाव मिळते. दुहेरी धावेचं मानच झालंय, धाडच नाहीये. बघा लोचनही आता चांगली बॉलिंग करताना पाहायला मिळतील, ज्यावेळेला जयेशनं या मॅच मध्ये एक मोठा दिलासा दिलाय. सर खरं तर लोचनने आपण पहिल्या षटकामध्ये पाहिला ना तर 18 धावा खर्च केल्या होत्या. कमबॅक त्याला या षटकामध्ये करून द्यावं लागेल, कारण विकेट हवी आहे विषयी संघाला. जी जर विजयाची चव चाखायची आहे तर यशाची चव चाखायची आहे तर आवश्यक आहेत ते इथे विकेट घेणं. प्रतिस्पर्ध्याला थांबवण्यासाठी इथे धावा थांबवणंही गरजेचं राहील. 34 बनल्यात विदाउट लॉस. पुढचाच बॉल आपण पाहतोय. ओ यावेळेला सुद्धा स्विच हिट खेळायचं होतं. सरळ बॅटने धावा येत नाहीयेत, बॅट उलटी केली आहे, पण तेवढासा हुशार गोलंदाज बॉलिंग करताना पाहायला मिळतं. लोचन कांबे ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. टप्पा पडला आणि अगदी बॉल सरळ रेषेमध्ये निघून गेला आणि तोही अतिवेगानं. वाटलं होतं की लेग ब्रेक होईल, पण तसं काही घडलं नाहीये मैदानावरती. याही वेळेला स्विच हिट. आता क्लीन बोल्ड झालेत, अगदी यष्ट दाखवल्या गेला, त्यांना वाकवण्यात आलं. एक महत्वपूर्ण विकेट सागर बोबड बाद. पहिला ब्रेक थ्रू आपण खेळाडू बाद झालाय. मेहनत करने वाले विकास करते, सफल वही होते जो प्रयास करते. काय प्रयत्न राहिलेत या खेळाडूचे, कारण मैदानाच्या आतमध्ये लोचनने विकेट मिळवली आहे. पहा ना, पहिल्या षटकामध्ये महागडा राहणारा गोलंदाज इथे विकेट प्राप्त करत असताना पाहायला मिळतो. त्याची मेहनत, त्याचा परिश्रम, त्याने अथक परिश्रम इथे केले आणि म्हणून की काय त्याला हव्याशा वाटणाऱ्या यशाची चव चाकता आली. निबाटर मैदानाच्या आतमध्ये राजू वाघमारे या खेळाडूकडून खूप साऱ्या अपेक्षा असतील, कारण निडर अंदाजामध्ये विस्फोटक खेळीसाठी तो जाणला जातो. प्रतिष्ठित, प्रतियश आणि प्रसिद्ध असा खेळाडू आहे राजू वाघमारे, कारण जास्तीचा प्रसिद्ध तो
रील्स मधूनही बनलाय. आज त्याला चांगल्या दर्जाची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करून दाखवावी लागेल. कारण की खेळ आता चांगला अपेक्षित आहे. ज्यावेळेला त्यानं खेळी कालच्या दिवसामध्ये अगदी याच मैदानावरती चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळलं गेलं. धावा त्यांच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळाला आणि आजही बऱ्याचशा धावा येतील याच अपेक्षेने अगदी तिसऱ्या क्रमांकासाठी ते मैदानावरती गेलेत. समोर कडवं आव्हान खऱ्या अर्थानं लोचन कामे आपल्याला पाहायला मिळतील. ज्यावेळेला माधवकर गावाला बिलॉंग करत असताना चांगल्या दर्जाचं क्रिकेट सातत्यानं या खेळाडूच्या माध्यमातून खेळलं गेलं आहे आणि आताही आपण जर पाहिलं तर चांगली कामगिरी राहिली आहे ती म्हणजे श्री गणेश प्रतिष्ठान वागीरपट्टी या टीमसाठी. एकंदरीत पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा खर्च केल्यानंतरही पुन्हा नव्यानं आमंत्रित करण्यात आलं गोलंदाजीसाठी आणि पहिल्याच बॉलवरती पहिला बॉल एक सिंगल आली हरकत नाहीये, दुसऱ्या बॉलवरती निर्धाव आणि तदनंतर लगेच विकेट. यावेळेला खुलात बॉल टाकला, मोठा स्ट्रोक खेळायचा होता, मिडॉनला बॉल चाललाय, डेंजर झोन कडे बॅटर पळताना पाहायला मिळाले. बघा पैकी अचूक राहिली असती तर वेगळं चित्र असतं, काहीतरी वेगळं घडलं असतं. या धावेची गरज होती का हाही प्रश्न विचारला गेला. त्याच वेळेला ती धाव पूर्ण झाली आणि एक धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या वाढली. धावा 35 वरती 1 सध्याची स्थिती. हर्षलजी कौतुक तर लोचनचं करायला हवं. 4 बॉल मागील हाताळलेत किंवा 2 धावा खर्च केल्या, त्याला लय सापडली आहे. ज्या वेळेला त्याला लय सापडते ना प्रतिस्पर्ध्याची भय वाटत नाही, अचूकतेने गोलंदाजी करतोय. यावेळीचा हाफ टॅकर बॉल अगदी टायमिंग प्रॉपर झाला, मिडल ऑफ द बॅटला ऑन साइडला फिरवला आणि यश निश्चित सफलता मिळते. एक मोठा दिमागदार षटकार. रीड केलं या बॉलला, जिथे चेंज ऑफ पेस केलं, आता फिंगर रोल केली होती गोलंदाज लोचनने आणि अगदी वाट पाहिल्यानंतर एक वाट लावणारा स्ट्रोक आलाय. षटकार 41 ला 1. फुलटॉस बॉल होता, ऑन साइडला खेळायचा. इकडे मात्र आपण पाहतो कॅपमध्ये स्ट्रोक खेळायचा प्रयत्न राहिला. वाडिश मिड विकेटमधून वेगानं क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील आणि त्याच दरम्यान आपण पाहतो एक धाव. बघा या आधीची सर एक धाव जी वेगानं पूर्ण केली नव्हती ना, ज्या वेळेला आपण म्हणतो की डेंजर झोनकडे राजू पळत होते, पण जे होतं ते चांगल्यासाठी. एक तिथे धाव आली, एक धाव आल्यानंतर अनिल स्ट्राईकला आले, कॉन्फिडन्स बरा फटका खेळला, त्यांच्या बॅटमधून षटकार येताना आपण पाहायला मिळाला आणि यस एका धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या 42 धावा. 42 आकड्यावरती टीम पोहोचली आहे. 4 ओव्हरचा खेळ संपला, जिकडे 10.50च्या सरासरीनं आतापर्यंत बॅटिंग चालू आहे आणि अशी बॅटिंग चालू राहिली तर या मॅच मध्ये एक चांगली टोटल बघायला मिळेल आणि त्या पलीकडची एक चांगली मॅच. 2 षटकांमध्ये जास्तीच्या धावा गोळा करण्याचा प्रयत्न असेल. 14 बॉल आणि 28 वरती अनिल खेळतोय. मला ना मध्यंतरी एक सिनेमा आला होता, सिम्बा नावाचा सिनेमा पाहायला मिळाला होता. त्यामध्ये एक सिनेमामध्ये एक डायलॉग होता, जो देईल मला त्रास मी घेईन त्याचा क्लास. आणि काय क्लास बॅटिंग केली आहे प्रतिस्पर्ध्याचा. जणू काही ज्या गोलंदाजाने त्रास दिला त्याचा क्लास घेतला. दर्जेदार क्लासिकल अंदाजामध्ये बॅटिंग करतोय अनिल. 14 बॉल 28 धावा, 200च्या हेल्दी स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतो. राजू वाघमारे मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचा आविर्भाव कसा असेल हे पाहावं लागेल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 42 ला 1 गोलंदाजी मार्कवरती जयेश दाखल होत असताना जयेश कारभारी. मागील षटक केवळ 4 धाबांचं राहिलं होतं, त्याचं 5 धाबांचं पुन्हा नव्यानं त्या गोष्टीसाठी आमंत्रित केलंय. ओ यावेळेला बॅकफुटला जाऊन ओळखलं, पारखलं आणि त्या बॉलला फेकून दिलं डीप एक्स्ट्रा कव्हरला. मनगटाचा प्रॉपर वापर बॉल करतोय हा वाईट सफर. षटकार. ऑफ द डे, शॉट ऑफ द टुर्नामेंट, एक्सिलेंट बॅटिंग, एक्स्ट्रा कव्हरला खेळलेला हा स्ट्रोक आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय राहिला आणि या आजच्या दिवसामधील नेत्रदीपक असा फटका आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. अफलातून षटकार. का बॅटिंग चालू आहे. अगदी अनिल मैदानावरती सेट झाले. मागील काही दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर पूर्णपणे बॅकफुट वरती टीमला हवा हवासा काही होत नव्हता, आता होतोय. ओ यावेळेला सुद्धा ऑन साइडला चांगला फटका खेळला. वाडिश मिड विकेट मध्ये बॉल चालला, वेगानं क्षेत्ररक्षक तिकडून आलेत. बघा खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल जयेशचं सुद्धा. त्या पलीकडे आपण जर पाहिलं तर अनिल यांचं सुद्धा. ज्या अनिलनं खेळत असताना मैदानावरती मैदानाचा विचार केला तर चेंडूचा सामना केलाय. चांगली बॅटिंग मैदानावरती करतात. धावा त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतात. 35 धावा आला, 16 चेंडूचा सामना केला, 35 धावा बनल्या गेल्या आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर ज्या जयेशनं आपण जर पाहिलं तर चांगली कामगिरी या खेळपट्टीवरती केली होती, ती त्याच जयेशच्या अगेन्स्ट पहिल्याच बॉलवरती स्वागत केलं षटकारानं. त्यानंतर एकदा वाली आहे. आता राजू वाघमारे स्ट्राईकला. राजू आहे महत्वाचा खेळाडू. राजेकडून आता अपेक्षा बऱ्याच आहेत. ज्या वेळेला अनिल खेळतात त्यांना 7 लांबणं गरजेचं आहे. जर असेल टीमची 7 तर होईल. समोरच्या संघावरती मात करायची आहे, त्यासाठी चांगल्या पद्धतीची 7 राजूला द्यावी लागेल. बॅटिंग चांगली करायची आहे. समोर जयेश सर्वाधिक महत्वाचा बॉलर.
फटका फसला, लांबी खूप कमी गाठली, उंची बरीच, बॉलच्या खाली कुमार येताना पाहायला मिळतात आणि शेवटच्या क्षणी कॅच ड्रॉप. रिले कॅच पकडण्याचा प्रयत्न झाला, बॅकअप मिळालं तिकडे आणि बघता बघता चेंडू धरतीला दान झाला आणि राजू वाघमारे सारख्या खेळाडूला अगदी महत्वाचा जीवन दान मिळाला. या गोष्टीसाठी आपण इतकंच म्हणू शकतो, देव देतं आणि कर्म नेतं. हा झेल व्हायला हवा होता. तुम्ही एका मोठ्या प्लॅटफॉर्म मध्ये आहात. आज या स्पर्धेमध्ये जर का आपण पाहिलं ना तर रोहा तालुका हा 16 असोसिएशनने बनलाय. या तालुक्यामध्ये 16 असोसिएशन आहेत. ही बाब महत्वाची आहे. तुम्ही एका असोसिएशनसाठी नव्हे तर 16 असोसिएशनला प्रतिनिधित्व करताय. अशा रीतीच्या कॅचेस व्हायला हव्यात आणि तो राजूचा झेल सुटलाय. पुढचा बॉल हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. झेल सुटल्यानंतर जीवदानाचा पुरेपूर फायदा घेतलाय, ठोकला चौकार. थँक्यू सो मच मास्टर. ज्या वेळेला झेल सुटला कॉन्फिडन्स वाढला. तुम्ही आम्ही बघितलं ना क्रिकेट खेळामध्ये झेल सुटतो त्यावेळेला प्रत्येक फलंदाजाचा आत्मविश्वास दुणावतो आणि तो फलंदाज आपले रंग उधळायला सुरुवात करतो. आता राजूनं तेच काम केलंय की काय, रंग उधळायला सुरुवात केली आहे. चला लक्ष वेधून आपण वेळ जास्तीचा खर्च करायचा नाहीये. या चौकाराच्या साह्यानं टीमची धावसंख्या 55 वरती 1 सध्याची स्थिती या मॅचची पाहायला मिळते. 5व्या षटकामध्ये काय धावा येताना पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या धप्पळकावरती 55 धावा. पुढचाच बॉल पुन्हा जहेश. ओ यावेळेला बॉल चांगला आहे, यावेळीचा बॉल चांगला पाहायला मिळतं. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये बघायला मिळेल. टप्पा ज्या वेळेला पडला ना त्याच वेळेला बॉल बाहेर निघाला, फसवल्या राजूला. अचूकतेने गोलंदाजी करतोय. जणू काय फलंदाजाला लेझिम खेळायला भाग पाडलं होतं या बॉलने, ज्या पद्धतीने वळण घेतलं. पुढचाच बॉल. यावेळेला सुद्धा हेलिकॉप्टर उडवला. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. बॉल अगदी लॉंग ऑनच्या दिशेला लँड, सीमा पार. अजून एक राजूचा A1 क्वालिटीचा षटकार. केला होता राजू वाघमारेने. पहा पुढ्यात आलेला बॉल, काय तो चेंडू, काय तो फटका. कार्यक्रम कसा अगदी ओके मध्ये. स्ट्रोक आला राजू वाघमारेच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या 61 धावा. हेलिकॉप्टर खेळण्यामध्ये तो निष्णात आहे आणि त्याने खेळलेला हा हेलिकॉप्टर जो डाऊन द ग्राउंड पाहायला मिळाला. 61 धावा, 5 षटकांचा खेळ संपलाय. 12.20 ची सरासरी आपण करंट रन रेट वरती पाहतोय आणि धावफलक जो ग्राफ्स आहे ना तो वरती चाललाय. या धावा इथे वेगाने पुढे सरकत असताना पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं षटक अजून येणं बाकी आहे. 61 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि एकच फलंदाज बाद झाला. सागर बोबट चांगली बॅटिंग करत होते आणि आपण साथीबद्दल म्हणत होतो. 7 अपेक्षित आहे आणि ती 7 आता राजू यांची लाभली आहे. ज्या वेळेला कुमारनं तो झेल सोडला, तो झेल किती महत्वाचा होता त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये राजूची बॅट बोलतीये. त्याच्या बॅटमधून धावा येतात, आकर्षक फटके खेळले जातात आणि प्रभावित करणारा खेळ आणि टीमला खऱ्या अर्थानं हवा हवासा खेळ. शिवाज्ञा 11 मुळगाव आता चांगल्या स्थितीमध्ये. 61 वरती 1 सध्याची स्थिती आहे. मी विनंती करेन हृदय 11 रोड खुर्द टीमचे कॅप्टन राणा मोरे, त्याच वेळेला आयुष्य आरोही 11 टीमचे कॅप्टन ऋतिक माई आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे वाटचाल करा. यानंतरच्या ओव्हर नंतर आपला टॉस कंप्लीट करायचा आहे. पुढचाच बॉल. समोरचा चेंडू अडवा बॅटने समोर फटका खेळला. बॉल लॉंग ऑनला जाईल. तिकडे अभिषेक आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अति वेगानं थ्रो केला. त्याच दरम्यान अजून एक धाव स्कोर कार्डवरती प्लस. एक सिंगल येत असताना मैदानाच्या आतमध्ये जास्तीची स्ट्राईक द्यावी लागेल आणि 16 बॉल 35 वरती तो नॉट आउट खेळतोय. तो जास्तीचा ताकदीचा वापर करतो परंतु राजू ही तितकासा कमी नाही आहे. तोही कच्च्या गुरुचा शेला नाही आहे. ज्या रीतीने त्याची बॅट बोलते, त्याने मिडल केलेत. एक स्ट्रोक अपवाद वगळता तदनंतर जो काही त्याला फॉर्मामध्ये आपण पाहिलाय तो कशा रीतीने बॅटिंग करतो पाहावा लागेल. हाफ ट्रॅकर डान्सिंग डाऊन पुढे सरसा फटका खेळला. गॅप मध्ये खेळायचा होता. वा फिल्डिंग चांगली झाली आहे. शेवटच्या क्षणी हाय जम्प घेतली, बॉलला पकडलं, बॉलची फेक, धाव 1 आणि 1च्या साह्यानं टीमची धावसंख्या 63 आकड्यावरती आपण पाहतोय. सुरुवात दमदार राहिली आहे. शेवट कोणाच्या बाजूने राहील, शेवट असरदार राहील का बॉलिंग करताना टीमचा. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी राकेश गोलंदाजी करतात. 2 चेंडूमध्ये 2 धावा त्यांनी खर्च केल्यात. समोर अनिल्यात जे सलामीला आले. चांगला फटका, खोलातला बॉल अगदी समोर खेळला. लॉंगॉनच्या दिशेला बॉल चालला. अजून एक धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बघा चांगली बॉलिंग, चांगली बॅटिंग, दोन्ही बाजूने खेळ चांगलो आहे सर.
परिपक्व क्रिकेटचं हे पॅकेज आपण पाहतोय, कारण परिपूर्ण गोलंदाजी राकेशची झाली आहे. 3 चेंडू हाताळलेत. डेथ ओव्हर मध्ये तो गोलंदाजी मार्क वरती आला आणि काय गोलंदाजी त्यांनी केली आहे. कमालीचं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. 64 आलं, एक शेवटचं षटक. ओयावेचा हा ट्रॅकर बोलला, शॉर्ट पूल करण्यात आला. पूल सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल. राजू वाघमारेच्या बॅटमधून चेंडू गुल. यावेळेला षटकार. रिप्ले आपण पाहत होतो, ज्या रीतीने स्ट्रोक आला पहा, हा बॉल ज्या रीतीने डिलिव्हर केला. ऑफ ब्रेक होता आणि पिक करत असताना ऑन साइडला खेळलं. बॅटमधून सुंदर साऊंड आला आणि बॉल आउट ऑफ द ग्राउंड आहे राजूच्या बॅटमधून. राजू आज रंगात आलाय, ढंगात आलाय. त्यांनी योग्य कार्यक्रम केलाय. गोलंदाजांचा झेल सुटल्यानंतर तो हानिकारक राहिलाय. मोहम्मद खौरीला जीवदान मिळालं होतं. जीवदानानंतर त्याने चेंडूचे उपलब्ध करून द्या. चेंडू इथे मागण्यात येतोय. 70 धावा धावफलकावरती आहेत. 70 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 71 धावा धावफलकावरती 70 धावा पाहायला मिळतात. चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. मी कौतुक करेन, स्वतः आयोजन कमिटी त्या ठिकाणावरती आहे. 70 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जे आपण ग्लेन मॅक्सवेलला पाहिलं होतं, ज्या वेळेला ज्या पद्धतीचं प्रदर्शन ज्याच्या माध्यमातून अफगाणिस्तान संघाच्या विरोधात पाहायला मिळालं, जीवदान मिळाली की खेळाडू हानिकारक होतात. त्याला अपवाद रोहित शर्मा देखील, त्यालाही जीवदान मिळालं. त्याने चांगला क्रिकेट खेळला होता. रोहित शर्माचा खेळ आपण पाहिला, परंतु राजू मैदानाच्या आतमध्ये जीवदानानंतर बॅटिंग करतोय. प्रभावित केलं, प्रेक्षकांची मनं जिंकली. आता फुलटॉस बॉल होता. अडवा बॅटनं फटका तर चांगला खेळलाय. स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेसाठी अतिवेगानं प्रयत्न केले गेले आणि बघता बघता 2 धावा सुद्धा वेगानं पूर्ण केल्या. वा, चांगली रेणती विकेट. चित्त्याची धाव, हरणाची चपाई आणि बघता बघता 2 धावा पूर्ण. 2च्या साह्याने टीमची धावसंख्या 72 वरती एक सध्याची स्थिती. जोखीम घ्यावी लागणार आहे, जोखीम पत्करावी लागणार आहे. राजू जाणतो, अनिल जाणतो, धावा यायला हव्यात आणि त्यासाठी चालू असणारी ही जद्दोजहद मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 72 धावा धावफलकावरती आहेत. 100 स्ट्रोक केला होता. काही रिषभ पंतची आठवण झाली. रिषभ पंत या कसोटीमध्ये देखील असफल राहिला, परंतु मैदानाच्या आतमध्ये 100 स्ट्रोक खेळणारा राजू ज्या रीतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये तो करतोय, अफलातून फॉर्मामध्ये तो आलाय असंच म्हणावं लागेल. कारण सूर त्याला गबसलाय, सुवर्ण मध्य त्याला सापडलाय आणि चांगल्या दर्जाची बॅटिंग करत असताना 72 धावा संघाला सुस्थितीमध्ये घेऊन गेलाय. एका चांगल्या स्थितीमध्ये आणलाय. कारण की ज्या वेळेला आपण पाहिलं राजू आला, तदनंतर असं वाटलं होतं ज्या वेळेला हवेत खेळलेला फटका आता इथे चुकीचा स्ट्रोक म्हणून ओळखला जातोय की काय. यस, पण तदनंतर त्यांनी लगावलेला चौकार, त्यांनी लगावलेले षटकार त्या टीमला एक वेगळ्याच पद्धतीचा दिलासा देणार राहिला. 72 वरती 1 षटकातील या मॅचच्या इनिंगचा शेवटचा बॉल. शेवटचा बॉल महत्वपूर्ण होता. समोर होता, आडवा बॅटनं फटका चांगला खेळायचा होता. फॉलो थ्रू मध्ये फील्ड केली. त्या दरम्यान बघता बघता 1 धाव मिळाली आणि या एका धावेच्या साह्यानं पूर्वार्धाचा खेळ थांबला. टीमची धावसंख्या धावफलकावरती 73 आणि 73 वरती 1 विकेट आपण जाताना पाहायला मिळाले. 74 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. तिसऱ्याच मॅच मध्ये एक मोठी टोटल आहे. याही मॅचला बघायला तेवढीशी मजा येईल. त्याच वेळेला आपण जाऊया पुढच्या मॅचच्या टॉसकडे, जिकडे आपण पाहणार आहोत हृदया 11 रोट खुर्द टीमचे कॅप्टन असतील राणा मोरे आणि आयुषी आरोही 11 टीमचे कॅप्टन असतील ऋतिक माई. 73 बनल्यात एक खेळाडू बाद होत असताना भागीदारी चांगल्या रीतीने रचण्यात आला. पूर्वार्धाचा खेळ संपल्यानंतर श्री दत्तकृपा मुळगाव या संघाला आपण पाहत आहोत. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल, त्याआधी आपण स्कोर कार्ड बघूयात. एकंदरीत धावा कशा रीतीने आल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डकडे आपण पाहत आहोत. राकेशने अफलातून गोलंदाजी केली. शेवटच्या षटकामध्ये 12 धावा त्याने खर्च केला. हा एकंदरीत आपण स्कोर कार्ड पाहत आहोत. ज्या पद्धतीच्या धावा येत असताना पाहायला मिळाल्या. रोहा तालुका प्रीमियर लीगच्या माध्यमातून एक दर्जेदार क्रिकेटची पर्वणी पाहायला मिळते. एक मोठं लक्ष. चला, दोन्ही संघांच्या कर्णधार उपस्थित व्हा. पहा, एकंदरीत सागरच्या बॅटमधून 10 बॉलमध्ये 9 धावा आल्या. अनिलने 18 बॉलमध्ये 37 धावांची खेळ केली. राजू वाघमारे 9 बॉल 23 धावा. एक्स्ट्रा आल्या, 4 धावा बनल्या. 73-74चं टार्गेट. चंद्रकांतची पार्ट्याने विनंती करेन की आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावर यायचं आहे. आपलं या स्पर्धेच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो. चला, टॉस साठी इन्व्हाइट करेन आयुषी आरोही 11चे कॅप्टन आपण या आणि हृदय 11 रोट आपण. येस, चला, राणा मोरे फायनल कॉल असेल. यानंतर कोणत्याही प्रकारची अनाउन्समेंट केली जाणार नाही. या गोष्टीची नोंद घ्या. आमचा टॉस बॉक्स थोडं खाली करून द्या प्लीज. तर चला, ऋतिक माळी ते उपस्थित आहेत. राणा मोरे अंतिम पुकार आपल्यासाठी. मॅनेजमेंट टीमची सूचना स्ट्रॉंग आली आहे. तर चला, राजू दादा केरकर आपण आपल्या शुभाचे टॉस करायचा आहे.
तर कॉल ऋतिक करतील आयुषी आरोही 11चे कॅप्टन. छापा हेड्स कॉल केलाय आणि टेल झालेला आहे. येस थँक्यू राजू दादा. आपण व्यासपीठावर विराजमान होऊ शकता पुन्हा. रणा इम्पॉर्टंट मॅच आहे. टॉप 12 किती एक्सायटेड होता टॉप 12 साठी? टॉस इम्पॉर्टंट होता. आम्ही फिल्डिंग करू प्रथम. आणि किती एक्साइटमेंट होती तुझ्यामध्ये तुझ्या संघामध्ये की किती वाट पाहिली खरतर या सुपर 12च्या मॅचेसची? खूप वाट पाहिली. 1 वर्षभर वाट पाहिली आणि आता प्रयत्न करू चांगला खेळ खेळण्याचा. ज्या प्रकारे तू सामने खेळलास दोन्ही सामने जिंकून या स्पर्धेच्या पहिल्या 12 मध्ये पोहोचलास. सो आता टीमकडून काय एक्सपेक्टेशन आहेत आणि संघाला काय सांगशील की कसा खेळ करावा या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये? पोरं अजून 5 झालीत. अजून यायची पोरं आहेत. आता फिल्डिंग घेतली आहे. बाकीचे नाही तर उतरवतो. फिल्डर उतरवतो. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी असतील. आणि ऋतिक तुम्हाला देखील शुभेच्छा मॅचसाठी. ऑनगोईंग मॅच सुरू आहे. आपल्याला कोणत्या प्रकारचा वेळ विलंब करून चालणार नाही आहे. इथून थेट आपण जाऊया या मॅचच्या दिशेनं. टॉस बॉक्समधून महत्त्वपूर्ण माहिती. टॉस इथे जिंकला आहे हृदय 11 रोटनं आणि राणानं टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय आयुषी आरोही 11ला. पूर्वार्धाचा खेळ संपला. उत्तरार्धाकडे आपण वळतोय. परंतु या महत्वपूर्ण इनिंगकडे वळत असताना 2 महत्वपूर्ण आवाज आपण ऐकणार आहात. मुंबापुरीतून ठाणे जिल्ह्यामधून येत असताना कल्याण आणि डोंबिवलीचा एक गोड आवाज अर्थात प्रथमेशजी ठाकूर आणि अगदी त्याच वेळेला गेल्या अनेक वर्षाचा दांडगा अनुभव ज्यांचं समालोचन ऐकावं आणि ऐकतच राहावं ते आल्यानंतर खऱ्या अर्थानं प्रत्येक समालोचकाला पर्वणी असे खूप काही शिकण्याची असे संदीप जिजगे सर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. कुठे जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा या स्पर्धेचा आनंद घेत. स्पर्धा मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची तुमच्या आमच्या जिव्हाळ्याची रोहा तालुका प्रीमियर लीग. धन्यवाद जयजी भोसले सर. सामना जिंकण्यासाठी 36 चेंडूंमध्ये आवश्यकता असेल ती 74 धावांची. माझ्या समवेत गेले 2 वर्ष ज्यांना आपण सातत्याने या स्पर्धेच्या निमित्तानं ऐकताय ते प्रथमेशजी या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. प्रथमेश जेव्हा मैदानामध्ये सुराग दाभाडे फलंदाजीला आलेला आहे त्यावेळेला आज लोचन आणि सुराग ही जोडी मैदानामध्ये किती धावांची सलामी देणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार. कारण ज्या वाघीरपट्टी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता, निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा, 73 धावा त्याने प्रतिस्पर्धी संघाने बनवताना पाहिल्या आणि सुराग दाभाडे नावाचं जे काही अस्त्र आहे ना त्याला या वेळेला पूर्णपणे कोंडीत पकडण्यासाठी एक वेगळा क्षेत्रव्यूह मैदानामध्ये पाहायला मिळाला. कारण ही एक वेगळी रणनीती आहे. जेव्हा सुराग दाभाडे फलंदाजीला येतो विशेषतः बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक असणार किंवा त्याच वेळेला बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक तुम्ही डायरेक्ट ते डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये ठेवणार. प्लीज. सन्माननीय चंद्रकांतजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती करतोय. राजूदादा केरकरांना विनंती करेन की आपल्या शुभास्त्या शुभ सन्मान आपण पूर्ण करा. चंद्रकांतजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान. पहिल्या सत्रात फलंदाजी खूप चांगली झाली. तर लोचनला आपण पाहतोय आघाडीला आलाय आणि संदीप सर आवर्जून उल्लेख करेन लोचनचा की 90% ऑफ स्ट्रोक रिव्हर्सच्या माध्यमातून त्याचे नेहमीच पाहायला मिळतात आणि सातत्यानं सफल देखील राहतो. रिव्हर्स असताना जेव्हा जेव्हा तो बाहेर काढतो स्विचिटची वारंवार सुंदर फटके त्याचे आपल्याला पाहायला मिळतात. सो त्याच्याकडे देखील आवर्जून लक्ष असणार आहे नक्कीच समर्थकांचं. नेक्स्ट बॉल स्टेप आउट करून एक्झिक्यूट केला. इनफिल्डच्या डोक्यावरून फटका फसलाय. फिल्डर तैनात. कोणती मिस्टेक नाही या मॅचची. गोल्डन विकेट लॉंग ऑफला टिपलाय झेल आणि संपलाय. बाट लोचन कांबळे सारखे
तर प्रथमेश याच्यामध्ये आपण गोष्ट पाहतोय ना की नागेशच्या सेन्सिबिलिटीला महत्त्व द्यावं लागेल की तुम्ही ज्या वेळेला बॉलर असता त्यावेळेला तुम्हाला गोष्टी समोर काय घडतात ना त्याच्या बरोबर उलट प्रत्युत्तर द्यायचं असतं. त्याने पाहिलं की हा फ्रंट ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न करतोय. लास्ट टाइम तुम्ही एक स्टेटमेंट डिलिव्हर्ड केलं की तो रिव्हर्स अटेम्प्ट फार वेळेला करतो. 90% ही ऑलरेडी अटेम्प्टेड ॲज अ रिव्हर्स स्ट्रोक ऑर द रिव्हर्स शॉट. बट व्हॉट एक्झॅक्टली बॉलर थिंक्स इन हिज माइंड की त्याने विचार केला की थोडासा चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न करूया. फ्रंट ऑफ द विकेट आपण एक लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या सोबत खेळतोय. जर हा या वेळेला फटका थोडा चेंडू जर राईट झाला आणि फटका चुकला तर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावू शकतो आणि चेंज ऑफ पेस केल्यानंतर फलंदाज त्या गतीला बीट झाला होता. हे फार महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये. तुम्हाला केवळ तुमच्या अप्रोचने गोलंदाजी करून जमत नाही तर तुम्हाला तो अप्रोच वारंवार बदलावा लागतो. इट्स कॉल्ड ऑल अबाउट टू बी द फ्लेक्झिबिलिटी इन अ क्रिकेट अँड वॉट एव्हर ही इम्प्लिमेंटेड ॲज अ बॉलिंग एंड दॅट इज द मेन स्पिरिट ऑफ द क्रिकेट. सो नागेश ऑलरेडी हॅज गॉट 10 out of 10 in his bowling class. इट्स डेफिनेटली. कारण ज्या प्रकारे आपण पाहिलं की बॅटरला त्याचा स्ट्रॉंग झोन सोडण्यास त्याने भाग पाडलं. रिव्हर्स भरपूर चांगले खेळतो लोचन आणि त्याला त्या कम्फर्ट झोनमधून त्याने बाहेर काढून समोर खेळण्यासाठी भाग पाडला आणि तिथे तो फसला. येस, व्हेरी गुड बॉलिंग, सुपर बॉलिंग. नागेशचं कौतुक होईल त्यामध्ये ते मात्र शंका नाही आहे. पण पहिल्या इनिंगमध्ये ज्या प्रकारे धुमाकूळ घातला तिन्ही फलंदाजांना टॉप ऑर्डरच्या सागर असेल, अनिल असेल, राजू वाघमारे असेल, जबरदस्त बॅटिंग. ओव्हर द स्टम्प्सला ड्राईव्ह केला यावेळेस. सुंदर फटका. समोर फिल्डर देखील आहेत. शॉर्ट कव्हर्समध्ये आपण पाहतोय सिंगल मिळाली आणि धावफलक सिंगलच्या मदतीने पुढे आता टोटल स्कोरबोर्डवरती आपण पाहणार आहोत. ते येऊन पोहोचले 3 3 रन्स सोबत. शांत आणि संयमी सुरुवात झाली. संदीप सर, खरं तर मोठ्या टार्गेटचा पाठलाग करताना असं वाटलं विस्फोटक सुरुवात होईल, बट नाही, शांततामय सुरुवात ती करावी लागते ना तुम्हाला की जर एक फलंदाज लवकर बाद झालाय किंवा त्याच वेळेला समोर चांगला गोलंदाज आहे आणि त्याच वेळेला त्या गोलंदाजाचा आजचा दिवस असू शकेल तर सुरागला सुद्धा माहिती आहे की अशा वेळेला त्याला सांभाळून खेळणं. 6 ओव्हरची मॅच आहे, फार कुठे वेळ बघायचा. हा सुराग दाभाडे सुरू होतोय आणि सुराग दाभाडेच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत चौकार. काही आलिंगन दिलं किंवा त्या पिचवरती एक लोटांगण घातलं की बरंच काही आपल्याला आनंददायक दिवस जाणार असतो. आणि सुरागकडून असा जर फटका आला नाही तर मग त्याच्या चाहत्यांना सुद्धा वाटतं अरे यार आज काही सुरागच्या बॅटला बॉल लागत नाही की काय. पण तो आता लागला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. 7 for loss of 1 wicket आफ्टर फर्स्ट ओव्हर. दिस इज द सिच्युएशन आफ्टर चेसिंग डाऊन 74 to win. सो 74 धावाला उत्तर देत असताना पण नागेशचं कौतुक होईल ना, कारण जेव्हा तो गोलंदाजीला आला होता दत्तकृपा मुळगाव संघातर्फे पहिल्या षटकामध्ये त्याने अशा गोलंदाजीची सुरुवात अपेक्षित होतं की तुम्हाला मैदानामध्ये समोरच्या फलंदाजाला रोखावं लागतं आणि त्या स्ट्रॅटेजी पूर्ण गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना ते प्लॅन एक्झिक्यूट करावे लागतात. हे गोलंदाज नागेशने केले आणि त्यामुळे पहिल्या षटकात 7 धावा आल्या आणि जिथे पहिला फलंदाज बाद सुद्धा झाला. येस, डेफिनेटली, नो डाऊट. खूप सुंदर गोलंदाजी राहिली आणि खरं तर अशी धारदार गोलंदाजी होत राहिली तर मात्र या मॅचमध्ये त्या धावांपर्यंत पोहोचणं कठीण राहील. टार्गेट आपण पाहतोय तब्बल 74 धावांचं आहे. पूर्वार्धाच्या खेळामध्ये 73 धावा आपण पाहिल्या. आउटस्टँडिंग बॅटिंग परफॉर्मन्स बाय कॅप्टन सागर बोबाट. त्यानंतर अनिलनं देखील इम्प्रेस केलं, वैयक्तिक 34 धावा. आणि त्यानंतर राजू वाघमारे खऱ्या अर्थानं रोहा अष्टमीचा आपण पाहतोय कायम पोलाद म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्यानं वेल फिनिश केलं आपल्या नक्कीच पारीला. षटक क्रमांक 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं 2रं षटक जिथे आउटफील्डमध्ये 3 क्षेत्ररक्षकांसहित गोलंदाजी मार्क करता गोलंदाज साईराजला आपण पाहणार आहोत. या संघाचा हा देखील मुख्य गोलंदाज आहे. साईराज, पहिला बॉल. पहिला चेंडू बॉलर्स बॅक खेळण्याचा प्रयत्न टॅप केला गेलाय. टॅपिंग क्रिकेट अंडरआर्म स्टाईल मध्ये फटका एक्झिक्यूट करणं खरं तर लॉफ करायचा होता. तितक्या चांगला बॅटच्या रडारमध्ये आला नाही. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये. सर, डॉट बॉल रेशो जितका वाढेल तितक्या खऱ्या अर्थानं फलंदाजांवरती दबाव देखील वाढत जाईल. एक्झॅक्टली, कारण डॉट बॉल मेकॅनिक्स नावाची एक थिअरी असते आणि तुम्हाला त्या पद्धतीने चालवं लागतं. यू आर प्लेइंग 6 ओव्हर गेम और 8 ओव्हर गेम्स और रादर दॅन मोर दॅन दॅट. पण तुम्हाला त्या डॉट बॉल मेकॅनिझमवरती मैदानामध्ये त्या थिअरीला एक्झिक्यूट करावं लागतं. इथे तुम्ही 1 बॉल डॉट केलात समोरच्या बॉलरला प्रेशर येणार. 2 बॉल डॉट केले तर ते अधिक प्रेशर येणार. 3 बॉल डॉट केले तर मग फलंदाज त्या वेळेला विकेट देण्याचे चान्सेस असतात. आणि या डॉट बॉल मेकॅनिझमवरती जेवढं काम झालंय ना, मी साईराज नरेबद्दल काही जुन्या आठवणी सांगेन. कारण हा जो गोलंदाज मैदानामध्ये आहे आपल्याला माहिती असेल RTPLच्या पहिल्या सीझनमध्ये एक महागड्या खेळाडूंपैकी साईराज ठरला
होता आणि त्याने त्या प्रकारे गोलंदाजी सुद्धा अप्रतिम केली होती. तो साईराज जेव्हा गोलंदाजीला आलाय ना, हे बॅटल फार इंटरेस्टिंग असेल. बघा, एकीकडे साईराज गोलंदाजीला आहे आणि दुसऱ्या बाजूला सुराग दाभाडे तुफान फॉर्म मध्ये असणारा फलंदाज मैदानामध्ये आहे. त्यामुळे बेस्ट वर्सेस बेस्ट जी काही आपण लढत म्हणतो ना, ती आज मैदानामध्ये आहे. आणि जेव्हा रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये आपण हे बॅटल पाहतोय ते अधिक इंटरेस्टिंग असणार आहे. कारण कोण कुठल्या गावाला बिलॉंग करतोय यापेक्षा आता कोण कुठल्या संघाला बिलॉंग करतोय हे सुद्धा तेवढंच मॅटर करतंय. आणि त्याच्यामुळे सुराग वर्सेस साईराज, एस वर्सेस एस इज द ऑलवेज बेस्ट. ज्यावेळेस सलके आता स्टेअर केला ऑफसाईड रिजन मध्ये आणि सुराग म्हटलं की PNP चषकाची स्पर्धा आठवेल. PNP चषक असो अथवा श्री धाबीर चषक असो, दोन्ही स्पर्धांमधून तिथून त्याला जी ओळख मिळाली. त्यानंतर खारापटीचा रोहाचा बकासूर म्हणून त्याची ओळख निर्माण झाली, हेलिकॉप्टर बॉय म्हणून त्याची ओळख निर्माण झाली. आणि आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये एका संघाचं प्रतिनिधित्व करताना आपण त्याला पाहतोय. त्या अनुषंगाने प्रेक्षकांचं आवर्जून लक्ष सुरागवर देखील असणार आहे. साईराज तयार, पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर. स्टंप्स आला होता अवे फ्रॉम द बॉडी. थोडं मॅग्निफिसंट बॉलिंग, काय सुंदर गोलंदाजी करतोय. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना त्याने केली आहे, अगदी त्याला अनुसरून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय, बॅटरला लालच देण्याचा प्रयत्न करतोय की बाबा तू पुढे ये, त्यानंतर फटका एक्झिक्यूट कर. पण नाही, फलंदाज देखील आपण पाहतोय अगदी कोणत्या प्रकारचा फुटवर्कचा वापर तिथे करताना आढळत नाहीये. साईराज, नेक्स्ट बॉल. राउंड स्टंप्स यावे स्लॉट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, कोणती मिस्टेक होणार नाहीये. वन मोर विकेट डाऊन. लोचन नंतर आणखीन एक महत्वपूर्ण फलंदाज खेचण्याचा प्रयत्न असफल ठरला आणि दुसरा धक्का. प्रथमेश, आपण इथे पाहतोय ना, मला ब्रेटलीच्या त्या आत्मचरित्रातलं एक वाक्य आठवतं. तो म्हणाला होता की एव्हरी बॉल इज अ मिसाईल. आणि त्या प्रकारे तुम्हाला त्या मिसाईलला करण्यासाठी, मिसाईल सोडण्यासाठी ज्या टेक्निक्स तुम्हाला वापरायच्या असतात किंवा त्याच वेळेला त्याच्या अगोदर जे काही प्लॅन करायचे असतात, त्यानंतर ते एक्झिक्यूट करायचे असतात, सेम टाइम तुम्हाला जे टायमिंग साधायचं असतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रत्येक बॉलच्या वेळेला आठवलं पाहिजे करताना. साईराज आज तेच करतो ना. त्याला माहिती आहे की माझ्याकडे 6 चेंडू टाकायला मिळणार आहेत, 1 ओव्हर पहिली मी करणार आहे आणि या प्रत्येक चेंडूचा मी आदर करणं, रिस्पेक्ट करणं फार महत्त्वाचं आहे. खेळाडू त्याच्या खेळाचा किती रिस्पेक्ट करतो हे केवळ त्याने घातलेली टोपी किंवा बॅट किंवा याच्या पलीकडे दिसत नाहीये, तर तो त्याच्या त्या कामावरती सुद्धा किती महत्त्व देतोय ना, ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. दीज आर नॉट अ पेरिफेरल आयटम्स, दीज आर कम्प्लिटली अटॅच फिगर्स असं म्हणू शकता तुम्ही त्याला. आणि म्हणूनच साईराज नरे आज मैदानात जो काही भाव खातोय ना, तो आजचा साईराज नाहीये. गेले सातत्याने 4-5 वर्ष त्याला आपण पाहिला आणि आज मैदानामध्ये त्याचं ती यशस्वी गाथा सुरू आहे. यावेळेस केलं की आता स्टिअर केलंय बघा, प्रत्येक फलंदाजाला बांधून ठेवतोय, प्रत्येक फलंदाजाला हात करू देत नाहीये. आणि खासियत राहिली आहे साईराज नामक या गोलंदाजाची. इम्प्रेस केलंय, खूप सुंदर गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय सध्याच्या घडीला प्रत्येक फलंदाजाला त्याने विचार करण्यास भाग पाडले की माझ्या विरोधात कशी फटकेबाजी करायची आहे. अप्रतिम जबरदस्त स्पेल राहिलाय साईराजचं, जिथे त्याने फक्त 2 रन्स खर्च केल्या, 1 महत्वपूर्ण विकेट मिळवली, तुषारला परतीचा प्रवास करायला लावला. आणि कुमार नामक फलंदाज मैदानामध्ये नवीन आलाय. सुराग असेल, कुमार असेल, या दोघांवरती आता भरपूर मोठी जबाबदारी आहे. कारण समीकरण हे सातत्यानं बदलणारं तुम्हाला पाहायला मिळेल. पाटला खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पहिल्या सत्रामध्ये 73 बनवल्या, 74 धावांचा डोंगर उभा केला आणि 74 धावांच्या डोंगराचा सर करताना, तर पाठलाग करताना आतापर्यंत फक्त 9 स्कोरबोर्डवर लागल्यात. येणारे 4 षटकांचा खेळ असेल आणि विजयासाठी आपण पाहिलं ना तर 16.25च्या सरासरीनं 65 धावांची गरज असेल. 24-65 हे समीकरण समोर असताना नागेशच्याच हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जातोय. पण आता बॅटल थोडं इंटरेस्टिंग असेल, कारण सुरागला सुद्धा माहिती आहे मैदानामध्ये ते राग आता आवळणं गरजेचं आहे. तो अर्थातच प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजावरती राग कधी काढायचा, कशा प्रकारे काढायचा, हे बऱ्याच वेळेला त्याने मैदानामध्ये असे बॅटल स्वीकारलेले आहेत. हे फार इंटरेस्टिंग असतं की तुम्ही कोणत्या ॲटिट्यूडने मैदानामध्ये खेळतात. की जेव्हा 24 चेंडूमध्ये 65 धावा हव्या आहेत, तेव्हा प्रतिस्पर्धी संघाचा कोणता गोलंदाज गोलंदाजी करतोय आणि त्या गोलंदाजाच्या विरुद्ध आपली रणनीती काय असणार आहेत. आपण 1 स्ट्रोकसाठी जाणार आहोत किंवा त्याच्यानंतर कन्झिक्युटिव्ह स्ट्रोकसाठी जाणार. त्या षटकामध्ये साधारण 12 ते 15 धावा येणार आणि त्याची सुरुवात झाली आणि ही सुरुवात आकर्षक आहे, बेधडक आहे आणि हा षटकार नंबर प्रथम सुद्धा आहे.
मॅच्युअर्ड फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते आणि ती मॅच्युअर्ड बॅटिंग या मैदानामध्ये जर सुरू झाली असेल तर कुमार म्हणतोय की प्रतिस्पर्धी संघाला या वेळेला दाही दिशांना फटकेबाजी करण्यासाठी किंवा त्याच वेळेला त्यांना मैदानाबाहेर पाठवण्यासाठी मी सज्ज झालोय. पुढचा चेंडू नागेशचा राईट अमोर द विकेट. याही वेळेला ओव्हर पिच बनवून खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला पण चेंज ऑफ पेस स्लोवर वन हा अलीकडच्या काळामध्ये टेनिस क्रिकेटमधला एक प्रभावी अशा प्रकारचा चेंडू ठरला. फलंदाज किती ॲग्रेसिव्ह असो किंवा त्याच वेळेला अटॅकिंग असो त्याच्या विरुद्ध ही रणनीती कामी आली प्रथमेश. येस डेफिनेटली. आणि आता सध्याच्या घडीला तेच अस्त्र बाहेर काढताना गोलंदाजाला देखील आपण पाहतो. आणि खरं तर शॉर्ट फॉर्मॅट ऑफ क्रिकेट जेव्हापासून इंट्रोड्यूस झालं तेव्हापासून अनऑर्थोडॉक्स क्रिकेट मोठ्या प्रमाणावरती वाढलं आणि कुठेतरी त्याचा मोठा धक्का गोलंदाजांना बसला. ही चर्चा बॉल नंतर आपण सुरू ठेवू. 17 झालात. 17 कत्र आहे असं वाटलं होतं. सुराग फॉलिंग स्वीपचा प्रयत्न झाला होता पण त्या दरम्यान फक्त एका धावेमध्ये समाधान मानावं लागतंय. खरं तर वन ऑफ द बेस्ट फॉर द डिकेड वाडेकरचे सिद्धू पाटील यांच्यासोबत आमची नक्की चर्चा झाली गत वर्षी आणि त्यांनी एक गोष्ट सांगितली की अनऑर्थोडॉक्स क्रिकेट जेव्हापासून वाढलंय मॉडर्न डे क्रिकेटमध्ये ॲज अ बॉलर स्वतःचं अस्तित्व टिकवणं खूप कठीण झालंय. आणि ते वाढणार सुद्धा कारण अलीकडच्या काळामध्ये तुम्ही जेव्हा शॉर्ट फॉर्मॅटच्या क्रिकेटमध्ये आलात तेव्हा तुम्हाला तशा पद्धतीचा विचार करावा लागतो आणि हा शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये आणखीन एक मोठा शॉट बघून घ्या कारण चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे. हा दणदणीत दुसरा षटकार. चोवीस झालेला धावा 24 रन्स ऑन बोर्ड. चांगली बॅटिंग करतोय. खरं तर 74चा पाठलाग करायच्या 24 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत त्यामुळे समीकरण आता पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळेल. 19 चेंडू आणि विजयासाठी आता 50 धावांची गरज आहे. कठीण असं काही नाही अशक्य काही नसतं क्रिकेट सारख्यात. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट असं म्हटलं जातं. एव्हरीथिंग इज पॉसिबल. सगळं काही शक्य आहे जर तुम्ही प्रयत्न तितके कराल आणि उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न जे असतं ना ते पूर्ण करण्यासाठी संघर्ष तुम्हाला मोठा करावा लागतो. आणि खऱ्या अर्थानं आज ही अग्निपरीक्षा असेल कुमार आणि सुरागसाठी. नागेश गोलंदाजी मार्कवर त्याचा स्पेलचा हा अंतिम चेंडू घेऊन येतोय. जितक्या वेगानं आला तितक्याच वेगानं बाहेर देखील पाठवलाय. कुमार goes down the ground. कुमार goes out of the ground. धावफलकावरती त्यामुळे समीकरण बदललंय. 18 चेंडू येणं बाकी आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता असणार आहे. आपण अर्थातच या 18 चेंडूमध्ये 44 धावा कशा होणार ही समीकरण आपण ऐकतोय पण एक वेगळी स्टोरी आहे ना की ज्या वेळेला कुमारने फॉर्म भरला त्यावेळेला कोलाड कोलाडच्या नाक्यावरती चर्चा झाली की आता आज मैदानामध्ये कुमारने जर RTPL ला फॉर्म भरलाय तर कुमारचे सर्व फॅन फॉलोअर्स आज या मैदानाकडे त्यांची सकाळपासूनच गर्दी सुरुवात झाली होती. तो सुरागच्या सोबत खेळतोय ही आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. त्याच्यामुळे आमचा सुराग बेस्ट की त्याच वेळेला आमचा कुमार बेस्ट असं सुद्धा बॅटल असतं अलीकडच्या काळात ज्याला तुम्ही म्हणता ना RCB वर्सेस CSK वगैरे वगैरे. तर असे हे फॅन फॉलोअर्स असतात त्याला काही इलाज नाहीये. त्याच्यामुळे आयदर मी प्रथमेशला सबस्क्राईब करेन किंवा गुड्ड्याचं चॅनल सबस्क्राईब करेन. त्याच्यामुळे ते फॅन फॉलोअर्स वाढत जाणार मित्रांनो त्याच्याबद्दल वाद नाही. पण हे इंटरेस्टिंग आहे ना की कुमार जेव्हा मैदानामध्ये खेळतोय त्याचं ॲग्रेशन बघा ना. मला हे ॲग्रेशन फार आवडतं. प्लेअर मस्ट हॅव टू बी द ॲग्रेशन. हे ॲग्रेशन आपण अनेक वेळेला पाहिलं ना ज्या वेळेला मैदानामध्ये म्हणजे कोणत्याही बघा रनिंग मध्ये हुसेन बोल्ट ज्या वेळेला मैदानामध्ये धावायचा त्यावेळेला तो नेहमी म्हणायचा की या 9 सेकंद किंवा 10 सेकंदामध्ये रेस कंप्लीट करण्यापूर्वी त्याच्या पलीकडे जमैकामध्ये मी जी गरिबी पाहिली ना ती गरिबी मला आठवते की या गरिबीवरती मात करण्यासाठी एकच गोष्ट महत्त्वाची होती आणि ती म्हणजे की मला ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणं महत्त्वाचं होतं. सो प्लेअर हॅव टू बी द ॲग्रेशन आणि हे ॲग्रेशन तुम्ही AB डिव्हिलियर्स मध्ये पाहिलं हे ॲग्रेशन सुरागमध्ये पाहिलंय आणि हेच ॲग्रेशन आज जर कुमारमध्ये तुम्ही जर पाहताय ना तर ते ॲग्रेशन घेऊन सामना इंटरेस्टिंग होईल. येस डेफिनेटली. यावेळेस फटका मिस टायमिंग आहे. बॉल हवेमध्ये सुराग नाखुश आहेत या फटक्यावरती आणि इथे विकेटचं पतन. या मॅचची गोल्डन विकेट तुम्हाला पाहायला मिळते. महत्वपूर्ण विकेट. कॅप्टन ऑफ टीम सुराग बॅक टू द डगआउट.
तर नक्कीच तुम्ही अगदी योग्य उल्लेख केला होता की कुमार बाबत भरपूर प्रचंड चर्चा झाली, त्याचा फॅन फॉलोइंग मोठा आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय त्याला अक्षरशः पाहण्यासाठी प्रेक्षक या क्रीडांगणावरती आपली उपस्थिती दर्शवत आहेत. आणि येस, गुड्डा जाधवने देखील या गोष्टीचा उल्लेख केला होता की फॉर्म त्याचा योग्य आहे की नाही यासाठी त्याच्या फॅन्सने देखील योगेश दादांना 3 ते 4 कॉल्स केले होते की दादा कुमार नावाचा एका खेळाडूनं फॉर्म भरलाय, त्याचा फॉर्म योग्य आहे का, काही चुका तर नाही, संधी होईल. आणि संधी मिळाली आणि संधीचं सोनं देखील करून दाखवलंय कुमारनं. तारणहार बनून सध्याच्या घडीला मैदानामध्ये तो उभा आहे आणि आपल्या संघासाठी धावा बनवतोय. पण दुसऱ्या बाजूला आपण पाहिल्यानंतर विजय शेडके गोलंदाजीला आलाय. विजय ज्या आर्मने गोलंदाजी करतो, आय नो दॅट ही इज अ राईट आर्म बॉलर, बट सेम टाइम विजय ज्या वेळेला लास्टला बॉल सोडतो त्यावेळेला डिलिव्हर्ड करताना तो कधी कधी स्लो सोडतो किंवा कधी कधी त्याचा चेंडू फार वेगाने सुद्धा येतो. समहाव तो थोडा लसित मलिंगा स्टाईलने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो की काय असं मला वाटतं. म्हणजे मी जेव्हा व्हिडिओज बघतो त्यावेळेला, अर्थात लाईव्ह परफॉर्मन्स सुद्धा विजयचे काही वेळेला मी पाहिलेत या मैदानावरती, तो विजय गोलंदाजीला आला. सुराग सुद्धा मला वाटतं ना त्या ऍक्शनवरती कुठेतरी बीट झाला आणि त्या ऍक्शन मध्ये एक अफलातून विकेट घेतली. पण या अफलातून विकेटची सांगता मात्र आता वेगळ्या प्रकारे होईल, कारण चेंडू आल्या आल्या सीमारेषेच्या बाहेर जातोय. सतीशच्या बॅटमधून निघालेला हा दणदणीत षटकार. गोलंदाजाचा डोक्यावरनं उडवला, थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आला. दिस इज क्रिकेट इज ऑल अबाउट द टायमिंग ना, आणि ते टायमिंग या वेळेला मैदानामध्ये साधलेलं आहे फलंदाज सतीशने की तो चेंडू गोलंदाज ज्या वेळेला त्याच्या ऍक्शनच्या मोहामध्ये आहे ना त्याच वेळेला ती रिॲक्शन कशी असेल ना. सो न्यूटन ऑलरेडी प्रूव्ड दॅट देयर इज एव्हरी ऍक्शन इक्वल अँड अपोजिट टू बी द रिॲक्शन अँड व्हॉट एव्हर वी सीन हिअर इट इज दॅट्स द ट्रू स्टोरी. या वेळेला स्लो ओव्हर टाकण्याचा प्रयत्न केला गेला. हे क्रिकेटमधल्या या गमती जमती फार महत्वाच्या असतात. या स्लो ओव्हर मध्ये फलंदाज फसलाय, 1 धाव जरूर आले, समीकरण बदललंय, 15 चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता. नक्कीच वारंवार बदलणार हे समीकरण, त्या समीकरणाला अनुसरून कुठेतरी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इम्पॉर्टंट असेल. आणि सध्या विजयला आपण पाहतोय विकेट त्याला मिळाली पण त्याला फ्लो मिळून द्यायचा नव्हता खऱ्या अर्थानं. त्यासाठी सतीशनं आल्याला प्रहार केला, कारण नेहमी आपण पाहतो 1 brings 2 हा फॉर्म्युला अप्लाय केला जातो. गोलंदाजाच्या माध्यमातून 1 विकेट घ्या, दबावामध्ये दुसरी आपोआप मिळू शकते, पण प्रेशर बनवू दिलं नाहीये स्वतःवर. त्यानंतर सतीशनं तो षटकार ठोकला. कुमारसाठी हा चेंडू आपण पाहतो ऑन साईडला करता, आडव्या बॅटनं लॉफ करायचा होता, मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाला होता, ऑन साईडला खेळायचा होता. चांगला चेंडू होता आणि पूर्णपणे बीट केलंय विजयनं फलंदाज कुमारला देखील. कुमारचं कौतुक आहे, 6 बॉलमध्ये 20 देखील त्यानं बनवला. धावसंख्या आता 38 वर आली आहे. करंट रन रेट सध्या आपण पाहतोय 10.35, 10.35. श्री गणेश प्रतिष्ठान वागीरपट्टीला आणखीन एक चांगला चेंडू आपल्या काळी राहिला. खरं तर जितका बाउन्स अपेक्षित होता यस तितका मिळाला नाही. ऍक्शन रिप्ले मध्ये साफ दिसून येते की बॅटस्विंग वरून झालाय आणि त्याचा खालून चेंडू डिलिव्हर झालेला. गुड बॉलिंग. गोलंदाजाची ऍक्शनच्या मोहामध्ये फलंदाज जर पडले ना तर त्याच वेळेला त्याला रीड करणं कठीण असेल, आणि तेच पाहिलंय आपण. याही वेळेला आपण पाहतो ना की ती लाईन बरोबर पकडून चालू आहे की प्लॅटफॉर्म क्रमांक 1 म्हटल्यावर 1 वरती झालं पाहिजे, 2 वरती जायचंच नाहीये, आणि ते माझं काम सुद्धा नाहीये, मी तिकडे बघणार सुद्धा नाहीये. हा जो अप्रोच आहे ना मला वाटतं तो एकनिष्ठतेचा जो अप्रोच त्यांनी पकडलेला आहे ना तो फार महत्वाचा आहे. एकवचनी एकनिष्ठी अशा पद्धतीचं हे षटक संपलंय. विजयचं हे षटक फार महत्वाचं ठरलं, कारण या षटकामध्ये त्याने 8 धावा खर्च केल्या. 18-44 सामना होता, 12-36 वरती मित्रांनो आलाय. डेफिनेटली दबाव असणार आता बॅटर्स वरती देखील, कारण सुपर 12 इथून जर संघ जिंकला तर सुपर 6 मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, कारण खऱ्या अर्थानं महत्त्वपूर्ण सामना आहे. डू ऑर डाय सिच्युएशन आहे. लीग मॅचेस मध्ये तुमच्याकडे चूक झाली तरी नवीन संधी असते, पण इथे आता काही नाहीये, संधी तुम्हाला पुन्हा मिळणार नाही. त्यामुळे जे काय आहे ते तुमच्या पुढ्यात आहे, ते तुम्हाला स्वीकारायचं आहे आणि त्याला अनुसरून तुम्हाला खेळ करायचा. परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आता आपल्या विरोधात जरी असली तरी आपल्या बाजूनं सूत्र कशी फिरवायची याची जाणीव फलंदाजांना व्हायला हवी, आणि कुठेतरी आता डॉमिनेटिंग बॅटिंग करावी लागेल, अटॅकिंग अप्रोचनं बॅटिंग करावी लागेल, कारण आता वेळ संयमाची संपलेली आहे. संयमाचे बांध तोडून संघर्षाला सुरुवात करावी लागेल. पण अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की तुमच्याकडे 2 पर्याय कोण आहेत बघा ना, की साईराज आहे
नागेशने ऑलरेडी मला वाटतं 2 ओव्हर केले, त्यामुळे एक कदाचित नवीन गोलंदाज येण्याचे चान्सेस आहेत. पण जर साईराज आहे आणि साईराज जर 5व्या षटकामध्ये येतोय तर हे फार इंटरेस्टिंग असेल, ज्याला आपण म्हणतो ना की सेकंड लास्ट ओव्हर कोण करणार. आणि सेकंड लास्ट ओव्हर ही फार क्रुशियल असतं आणि त्या सेकंड लास्ट क्रुशियल ओव्हरमध्ये जर साईराज गोलंदाजीला आलाय तर तुम्हाला याच षटकामध्ये साधारण रिझल्ट क्लिअर सुद्धा होईल. पहिला चेंडू या वेळेला साईराज नरेने आपल्या फिंगर रोल्स केले चेंडूवरती आणि ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय ना बघा, टप्पा घेतल्यानंतर तो शांत हळूवार गतीने यष्टीरक्षकाच्या हातात विसावला. यष्टीरक्षकाची आणि त्याच वेळेला त्या चेंडूची एक लव केमिस्ट्री जोडलेली आहे, जमलेलीच आहे. आणि अशा वेळेला समीकरण बदललं. 11 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे. साईराज नरेने अनेक वर्ष या मैदानामध्ये जी काही गाजवलेली आहेत ना ती तो मैदानावर दाखवतो. यावेळेला बघा ऑफ स्टंपच्या बाहेर मागे पाठीमागे यष्टीरक्षक अर्थातच राजू या वेळेला काहीसा साईराजला त्याने इशारा सुद्धा केला होता की थोडासा ऑफ स्टंपला तुला बॉल टाकायचा आहे आणि त्याच प्रकारे गोलंदाजी सुद्धा मैदानामध्ये केली. प्रथमेश, हे फार पाहण्यासारखं आहे की तुमचा प्रत्येक खेळाडू जर अलर्ट असेल ना तर तुम्ही मैदानामध्ये सामन्यामध्ये एक कॉन्फिडेंटली परफॉर्म करू शकता. येस, डेफिनेटली. आणि यष्टांच्या मागून वारंवार हातवारे करताना खेळाच्या पहिल्या डावात सुरागला देखील आपण पाहिलं. मी यष्टीरक्षकाची भूमिका भरपूर महत्त्वपूर्ण असते आणि सध्याच्या घडीला ती महत्त्वपूर्ण भूमिका योग्यरित्या बजावताना आपल्याला पाहायला मिळतो. राजू वाघमारे बॅट विकेट, सुंदर कामगिरी करतोय साईराज. नेक्स्ट बॉल ओव्हर द स्टंप्स ने आला. मिस टायमिंग बॉल हवेत. वॅकंट एरिया मधून बॉल मागे ट्रॅव्हल केलाय. 2 क्षेत्ररक्षक आहेत, त्यांचा मधून चेंडू निघून चाललाय. सुई मधून धागा जावा असा निघालाय. 2 फिल्डरचा मधून 4 धावा. त्याच्या एका आर्टिकल मध्ये लिहिलं होतं की तुम्हाला बॅटिंग मध्ये ना ऑलमोस्ट इम्प्रूव्हायझेशन आज गरजेचं आहे. कारण गोलंदाजाकडे ना देर आर 6 चान्सेस की तो 6 वेळा तुम्हाला बाद करू शकतो, पण फलंदाजाकडे एकच संधी असते की त्याची चुकली तर तो अर्थातच बाद होऊन परतणार आहे. मग अशा वेळेला फलंदाजाने इनोव्हेशन करणं गरजेचं. आता आपण पाहिलात ना हा फटका थोडा पाठीमागे जाऊन तुम्ही रिवाइंड केलात ना तर कुमार कशा पद्धतीने खेळला. तो आउट ऑफ द लेग स्टंप उभा राहिला होता, 3 स्टंप सोडून उभा राहिला होता. पण जेव्हा गोलंदाजीला साईराज पूर्णपणे पाहिलं की त्याने क्रीजमध्ये आलाय, तो ऑफ स्टंपच्या बाहेर आला, शफल झाला, जागा बनवली, कव्हर्समध्ये कोणी क्षेत्ररक्षक नव्हता, तिथे फटका खेळला. दॅट इज ऑल अबाउट द क्लास अँड टेम्परामेंट. बट दिस टाइम दॅट इज क्लास अँड टेम्परामेंट गोज टू द साईराज ऑल्सो. आणि हे मैदानामध्ये पाहतोय ना आपण की ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाला जरूर, परंतु सबमरीन डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतो ना क्रिकेटच्या परिभाषेमधली, या मैदानाची खेळपट्टीची एक विशेषता सुद्धा आहे की इथे काही वेळेला चेंडू लो राहतो, पण तो कुठे लो राहतो, कसा लो राहतो, कोणत्या स्पीडला लो राहतो, हे जे काही सगळं इंजिनिअरिंग आहे ना ते तुम्हाला मैदानामध्ये इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे. आणि साईराजने हेच तर केलंय. डेफिनेटली. आणि ते चित्र तुम्हाला पाहायला मिळालं. अगदी सुरेख गोलंदाजीचं स्वरूप दाखवलंय. ओव्हर द स्टंप्सने बॅटचा तितकाच चांगल्या रडार मध्ये आला नाही. गुड फिल्डिंग. शॉर्ट थर्ड मॅन बॅकवर्ड पॉइंटच्या मधोमध चांगलं क्षेत्ररक्षण तिथे तुम्हाला पाहायला मिळालं. खरं तर आज प्रेक्षकांची संदीप सर मोठी गर्दी लागल्या, कारण कालपर्यंत आम्ही पाहिलं प्रेक्षक आमच्या ऑफिशियल कॅमेरामॅनचं अगदी पुढ्यात होते, पण आज खऱ्या अर्थानं अखंड 360 अंश मध्ये मात्र प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात. आणि पूर्ण 360 डिग्रीमध्ये जेव्हा प्रेक्षक असतात ना तेव्हा त्या माहोलमध्ये खेळण्याची एक वेगळी मजा असते, एक वेगळी वाईब फिल्डर्सला मिळत असते. तेजस नरे देखील आमच्या तिथे नक्कीच उपस्थित आहेत. नेक्स्ट बॉल ओव्हर द स्टंप्स ने इनफिल्डच्या वरून खेळायचा होता, सफल देखील राहिले. चेंडू वेगाने मागे ट्रॅव्हल होतोय. बॅकवर्ड ऑफ पॉइंटला फिल्डर पोहोचलेत. जणू काही रेस लागली होती फिल्डर आणि बॉल मध्ये. ती रेस खऱ्या अर्थानं फिल्डरने जिंकली. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 45 आणि येस अनसोल्ड जे खेळाडू आहेत ज्यांना मात्र खेळाडू लिलाव प्रक्रियेमध्ये कोणत्याही संघामध्ये स्थान मिळालं नाही, अनसोल्ड प्लेयर, आपण प्रियसदा पवार यांच्याकडे नक्कीच येऊन आपण आपले टी शर्ट्स कलेक्ट करा. विनंती आहे, उद्या फायनल मॅच कंप्लीट झाल्यानंतर कोणालाही टी शर्ट्स मिळणार नाहीत, त्यामुळे आपापले जे टी शर्ट्स आहेत ते मात्र प्रियसदा पवार यांच्याकडून आपण कलेक्ट करायचे आहेत. 6 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता. सुराग लवकर बाद झाला, त्याच्या अगोदर लोचन बाद झाला. तुषार सुद्धा आज काही फार करू शकला नाही. कुमार मैदानामध्ये आहे, सतीश मैदानामध्ये आहे. 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता.
या मैदानामध्ये चमत्कार अनेक वेळेला पाहिलेत मी. प्रथमे जे तुम्ही ज्या प्रेक्षकांच्या इलेक्ट्रिफाईंग परफॉर्मन्स बद्दल बोललात त्याच्याबद्दल नक्की मी म्हणेन की गेली 15 वर्षापेक्षा अधिक काळ मी रोह्यामध्ये येतोय. सुरुवातीला भाईभाई रोहा, दहावीर चषक रोहा, तर रोहा तालुका प्रीमियर लीग अशा अनेक स्पर्धा, मध्यंतरीच्या काळामध्ये नेव्हीला आमची एक स्पर्धा झाली होती, त्याही वेळेला आलो होतो. तर अशा स्पर्धा करण्याचा अनुभव आहे. रोह्यातील प्रेक्षक वर्ग फार चोखंदळ प्रेक्षक वर्ग आहे, फार अर्थातच उत्साही प्रेक्षक वर्ग आहे. आणि त्याचमुळे आपल्याला बघायला मिळतात ना की रायगड प्रीमियर लीगला सुद्धा 2 संघ रोह्याचे खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. ते कशामुळे? तर प्रेक्षकांच्या प्रेमामुळे. डेफिनेटली नितांत प्रेम आहे क्रिकेटवरती. आपल्या आवडत्या खेळाडूला संघाला पाहण्यासाठी आवर्जून येत असतात. फटका मिस टायमिंग, पुन्हा बॉल हवेमध्ये, पुल अँड अनसक्सेसफुल. क्षेत्ररक्षकाला शोधून काढलंय आणि अगदी झेलबादच्या स्वरूपामध्ये आणखीन एक सहा चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता असताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता कुमारचा, परंतु तो चेंडू अर्थातच बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. ऑफ स्टंपच्या बाहेर असे जाणारे चेंडूने आज त्याला बरंच सतावलं. पुढच्या स्पर्धेच्या निमित्तानं त्याला या गोष्टीची तयारी करावी लागेल. रोहा तालुका प्रीमियर लीग मधून या गोष्टी सुद्धा शिकण्यासारख्या आहेत की मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळताना आपले कच्चे आणि चांगले दुवे हे थोडे अंशी का होईना उघड होणार आहेत. त्यामुळे अशा स्पर्धांमधून याही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. 5 चेंडू येणं बाकी. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर तिथे पोहोचतायत, अजून कोणती मिस्टेक करत नाहीये. क्या बात आहे, अप्रतिम जबरदस्त क्रिकेट सध्या मैदानामध्ये आपण अनुभवतोय. आणि आता पूर्णपणे सामन्याची स्थिती मी तर म्हणेन सध्याच्या घडीला शिवाज्ञा मुळगाव 11 या संघाच्या बाजूने तुम्हाला पाहायला मिळेल. कारण श्री दत्तकृपा शिवाज्ञा मुळगाव संघानं आपण काय केलं पाहिलं तर ड्रायव्हिंग सीटवर सध्या ते विराजमान आहेत आणि त्यांच्या मनाला हवी तशी ते मॅच चालवत आहेत. नाही, त्याचं कारण आहे दत्तकृपा मुळगावने. तुम्ही थोडं पाठीमागे जा. मी लास्ट टाइम मला वाटतं एक ट्रॉफी, मला वाटतं मॅच होती साधारण डिंगडॉंग पुणे वर्सेस दिल्ली धमाका, म्हणजेच अर्थातच करण अंबालाचा संघ होता. 36 चेंडूमध्ये योगेश पेणकर आणि त्यांच्या संघाला 55 धावा पार करायच्या होत्या. 36 चेंडूमध्ये 55 धावा पार करत असताना करण अंबालाच्या टीमने जवळजवळ 22 यॉर्कर टाकले होते आणि त्या 22 यॉर्करच्या अगेन्स्टमध्ये रन्स कमी आल्या होत्या. या मॅचचं इंटरेस्टिंग काय माहितीये तुम्हाला? तुम्ही या मॅचचा पाठीमागे जा, व्हिडिओमध्ये बघा. तुम्हाला दत्तकृपा मुळगावने जे 36 चेंडू टाकलेले असतील ना त्यातले 20 ते 22 त्याने ऑफ स्टंपच्या बाहेर शॉर्ट ऑफ लेन चेंडू टाकलेले आहेत, आखूड टप्प्याचे चेंडू टाकले आहेत. दिस इज ऑल about the strategy. You know, whatever you implemented here, it is that is all about you already planned. But somehow तुम्हाला तो प्लॅन चेंज करावा लागतो की तुम्हाला फ्रंट ऑफ द विकेट खेळणारा सुराग दाभाडे आहे किंवा अक्रॉस द डाऊन सुराग दाभाडे खेळू शकतो. कुमार सुद्धा फ्रंट ऑफ द विकेट खेळतोय, तर त्याच्या अगेन्स्ट मध्ये तुम्ही व्हॉट अ कॅच ऑफ द डे, फॅन्टॅस्टिक. नागेश आणखीन एक हिरो मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पारितोषिकांची खैरात होणार, इथून काही कॅश प्राइजेस येतात. योगेशजी चव्हाण मला कळवतात की 200 रुपयाचं पारितोषिक नागेशसाठी असेल, पण हा झेल आज अविस्मरणीय आहे, लक्षात राहण्यासारखा आहे. आणि त्याच वेळेला आपण पाहतोय ना जमिनीला जणू काही तो आलिंगन देतोय आणि जमिनीचं चुंबन सुद्धा घेतोय आणि म्हणतोय थँक्यू सो मच, दिस इज फॉर यू. येस डेफिनेटली. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा आपल्या ऑफिशियल कॅमेरामॅनने चित्र टिपलंय, बॉडी स्ट्रेच केली, लास्ट मोमेंट पर्यंत चेंडूला सोडलं नाही त्याने. क्या बात आहे, डेडिकेशन आहे खरं तर आपल्या संघासाठी. त्याला माहिती आहे इथून आता आमचा बीजाची डोळा पुढे, तरी देखील ज्या जिद्दीने त्याने झेल घेतला, हॅट्स ऑफ टू द फिल्डर. ऍब्सोल्युटली. आणि तुम्हाला ना हा कॉन्फिडन्स दाखवावा लागतो की लास्ट चेंडू जोपर्यंत तुम्ही टाकत नाहीये तुम्ही शोल्डर डाऊन नाही करायचे आहेत. आणि रोहा तालुका प्रीमियर लीग मधून तुम्हाला याच तर गोष्टी शिकायच्या आहेत. नेक्स्ट बॉल. याही वेळेला आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेरचा आखूड टप्प्याचा चेंडू जरूर होता. या वेळेला थोडा जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू अर्थातच क्षेत्ररक्षकापर्यंत जातोय, धाव 1 मिळणार आहे, पण याने फार मोठा काही फरक पडणार नाहीये. सो व्हॉट वी टॉक अबाउट की 36 चेंडूमध्ये साधारण 20-22 चेंडू जर तुम्ही आखूड टप्प्याचे टाकता, शॉर्ट ऑफ लेन टाकता, पण त्याच वेळेला ते स्पीडला टाकता, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकताय, ऑफ स्टंपच्या जवळजवळ बाहेरच्या लाईनला तुम्ही टाकताय, तर तुम्ही फलंदाजांची रणनीती पाहिली होती आणि त्याच्यामध्ये जे चेंजेस केलेत ते यशस्वीपणे राबवलेत, हे सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं आहे. नाहीतर आला चेंडू टाकला, सोडला बॉल, अशा पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला या स्पर्धेमध्ये यश मिळवून देणार नाहीये. कारण ही फार मोठी स्पर्धा आहे, तालुक्याची नंबर 1 स्पर्धा आहे आणि अशा वेळेला या नंबर 1 स्पर्धेमध्ये तुमचा परफॉर्मन्स सुद्धा तसा असावा लागतो. दत्तकृपा मुळगाव संघाने ते दाखवून दिलेलं आहे आणि त्याचमुळे ते विजयी होतात. मनपूर्वक अभिनंदन अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट गेम.
इज डेफिनेटली अ बिग कॉंग्रॅच्युलेशन टीम श्री दत्त कृपा मुळगाव शिवाज्ञा 11 आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर हा संघ हा सामना विजय होऊन या स्पर्धेच्या सुपर 6 मध्ये क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळाला. व्हेरी वेल प्लेड बॉयज. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. मला माहिती होतं की 70 रन इज इनफ, म्हणजे आम्ही डिफेंड करू 100% आणि तोच कॉन्फिडन्स आम्ही बॉलर दाखवला आणि त्यांनी डिलिव्हर केला.
लास्ट क्वेश्चन. सागर म्हणाला होता की 70+ केल्या तरी आम्ही आरामात जिंकणार आहोत, तेच तू सुद्धा म्हणत आहेस. सो सेम टाइम तुम्ही प्रत्येक खेळाडू, मी विशेषतः पाहतो की पहिल्या 3 मॅचमधली तिसरी मॅच होती, तर या तिसऱ्या मॅचमध्ये तुमचे सर्व खेळाडू अलर्ट होते. काही वेगळं टॉनिक तुम्ही देता खेळाडूंना की त्याच वेळेला काही त्यांची स्वतःची तो एक माइंडसेट आहे ज्याच्याबद्दल तू म्हणालास? नाही, आता तुम्ही बघता ना टॉप 12मध्ये खेळताय तर तुम्हाला त्या माइंडसेटने खेळायलाच पाहिजे की तुम्ही टॉप 12च्या टीमबरोबर कम्पीट करताय तर तुम्हाला तो परफॉर्मन्स तुम्हाला डिलिव्हर करायलाच लागतो. तेच सगळ्यांच्या मनामध्ये होतं आणि तेच सगळ्यांनी परफॉर्म केलं आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे. सो दिस इज ऑल अबाउट द कलेक्टिव्ह एफर्ट्स व्हॉट एव्हर यू टॉक. थँक्यू सो मच अनिल, विश यू ऑल द बेस्ट. सो हा होता अनिल, ज्याने अर्थातच मैदानामध्ये दाखवून दिलं की मैदानामध्ये कलेक्टिव्ह परफॉर्मन्सच्या सोबत तो माइंडसेट फार महत्त्वाचा आणि त्या माइंडसेटच्या जोरावरती हे सामने जिंकता येतात.